गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तर आपण सर्वजण आज एका नवीन विषयावर बोलणार आहे की आपल्याकडे आपण गणपती आणतो, पण आम्ही जेव्हा गणपती बाप्पाची पूजा करतो 10 दिवस, तर 11व्या दिवशी किंवा 10व्या दिवशी जेव्हा आपण त्याचं विसर्जन करतो, तर ते विसर्जन आम्ही बाहेर जाऊन करत नाही. ते विसर्जन आम्ही घरीच करतो. म्हणजे एक प्लॅस्टिकची बादली असते, त्यामध्ये त्या गणपती बाप्पाचं विसर्जन करतो. असं आम्ही का करतो? ह्याचं एक कारण आहे की हे आता बघा, आता इतकं आपल्या इथं प्रदूषण पसरत आहे आणि जेव्हा आपण गणपती बाप्पाला मनोभावे पूजा करतो 10 दिवस, त्यानंतर त्यांचं विसर्जन करतो. मग विसर्जन करायला आपण नदीकाठी जातो. तिथे गेल्यानंतर काय होतं, एवढे सारे गणपतीचे आपण असं विसर्जन करून येतो. मग त्या मूर्ती, त्यांचे हात वगैरे असे भंग पावलेले. मग ज्या देवाची आपण एवढे मनोभावे पूजा करतो, तर असं करणं बरोबर नाही. निर्माल्यसुद्धा आपण त्या पाण्यामध्ये वगैरे टाकतो. मग हे एक प्रदूषणच आहे. आणि त्याऐवजी जर शाडू मातीचा गणपती आपण घरी आणला, त्याची मनोभावे पूजा केली आणि 10व्या दिवशी विसर्जन करायचं असेल किंवा जेव्हा तुम्ही विसर्जन करणार असाल, तेव्हा तुम्ही तोच गणपती आपल्या घरात एखाद्या मोठ्या प्लास्टिकच्या बादलीमध्ये जर त्याचं विसर्जन केलं, तर त्याचा एक फायदा आहे. फायदा असा आहे की कायमस्वरूपी गणपती बाप्पा आशीर्वादाच्या रूपाने आपल्याच घरी राहणार आहे. हो, कारण शाडू मातीपासून बनवलेला हा जो गणपती आहे, ह्याचा खूप उपयोग होतो. तो कसा? तर या गणपतीचं जेव्हा आपण विसर्जन या बादलीत करणार आहोत, हे विसर्जन केल्यानंतर 2 ते 3 दिवसात हे पूर्ण पाणी वरती येतं आणि ती जी माती असते, ज्या शाडू मातीपासून हा गणपती तयार केलेला आहे, ती माती खाली बसते. मग ती खाली बसलेली जी माती आहे, याचा उपयोग आपण काय करायचं, आपल्याकडे जे काही झाडं असतील त्या झाडांना आपण खत म्हणून टाकू शकतो. म्हणजे बघा बरं, ह्याचा किती छान उपयोगी आहे आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्याबरोबर राहणार आहे. तर जसं आम्ही दरवर्षी हे करतो, तसं तुम्ही पण करा. आणि हा संदेश देण्यासाठी हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तर याचप्रमाणे तुम्हीसुद्धा मनोभावे गणपती बाप्पाची पूजा करा. त्याचबरोबर शाडू मातीचा गणपती आणा, जेणेकरून प्रदूषण टळेल आणि गर्दी पण होणार नाही. गर्दीपासून सगळ्यांचं रक्षण होईल. कोणते नवीन आजारसुद्धा आपल्याला लागणार नाहीत. प्रदूषणाला आळा बसेल. याचबरोबर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पा कायमस्वरूपी आपल्याबरोबर राहतील. म्हणजे ज्या झाडांना आपण ते खत म्हणून ती माती टाकतो, त्या झाडाला जी फुलं येतील, त्याला जी फळं येतील, त्याचा आपल्याला वापर होईल. आणि निसर्गाच्या सानिध्यात राहणं हे तर खूपच चांगलं आहे ना आपल्या शरीरासाठी. म्हणून दरवर्षी हा उपक्रम आम्ही राबवतो. तर मला असं वाटतं की तुम्ही पण दरवर्षी शाडू मातीचा गणपती आणावा आणि त्याच गणपतीची मनोभावे पूजा करून तुम्ही काय करावं, तो त्याचं विसर्जन घरच्या घरी करावं. यामुळे काय होईल की गर्दी, जसं आता बघा बरं, कोरोनाच्या पिरियडमध्ये कसं होतं की आपण गर्दीमध्ये जाऊ नये, गर्दी टाळावी. म्हणजे काय होईल, त्याच्याने गर्दीमध्ये जाणार नाही, आपल्याला कुठले पण आजार पण होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पा कायमस्वरूपी आपल्या घरी राहतील. आणि लहान मुलं पहा बरं, गणपती विसर्जन करायच्या वेळेला किती रडतात. मग ते त्यांचं रडणं पण होणार नाही, कारण त्यांना हे लक्षात येईल. त्यांना जर ही चांगली बातमी आपण दिली की गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यासोबत आहे, कशाप्रकारे आपण निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त राहायचं आहे, ह्याचं पण महत्त्व तुम्ही त्यांना सांगू शकता. तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं हेच कारण होतं. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आहे, हा ज्याविषयी मी बनवला आहे, तर तो कसा वाटला ते नक्की मला सांगा. आणि आता मी इथे गणपती बाप्पाची आरती चालू आहे हे दाखवलेलं आहे. आता ह्याच्याच बरोबर समोर पाहाल तुम्ही व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आम्ही घरी आमच्या बादलीमध्ये, प्लॅस्टिकच्या बादलीमध्ये पाणी घेऊन त्या गणपती बाप्पाचं विसर्जन कसं केले ते पण तुम्हाला कळून जाईल. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर बघू शकता, घरामध्ये एक मोठी प्लॅस्टिकची बादली घेतली आहे मी आणि त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्येच घरच्या घरी आम्ही असं हे गणपती बाप्पाचं विसर्जन करत आहोत. जसं तुम्ही बाहेर जाऊन गणपती बाप्पाचं विसर्जन करता, त्याचप्रमाणे गणपतीची मूर्ती पाहायची केवढी आहे आणि ते पूर्ण बुडेल असं मोठं भांडं घ्यायचं आहे, पातेलं म्हणा किंवा प्लॅस्टिकचं जे काही तुमच्याकडे असेल, आणि त्यामध्ये अशा प्रकारे विसर्जन करायचं आहे. त्यानंतर 3 दिवसानंतर हे जे पाणी आहे ते वर राहतं आणि ती जी शाडू मातीचा हा गणपती आहे, ती माती पूर्ण खाली गाळ बनून तयार होते. मग नंतर याचा वापर आपण झाडाला खत म्हणून करू शकतो. बाग असेल तुमच्याकडे, तिथे तुम्ही करू शकता. ह्याचा फायदा असा खूप छान आहे
तर तुम्ही पण असं करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.